कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। शिरोळ पन्हाळा परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं। पंचगंगेची पाणी पातळी 19 फुटांवर पोहोचली तर आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील आता सज्ज आहे। तर कोल्हापूरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात आपल्यासोबत एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ आहेत। काय नेमका अलर्ट आहे आता पुढील काही दिवस आणि कशा पद्धतीने आपण पुढे जातोय? तुम्ही बोलल्याप्रमाणे अगदी ही परिस्थिती खरी आहे की गेली साधारणपणे आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये अगदी जोरदार पाऊस झालेला आहे। तो गेल्या आठवडाभरात कोल्हापूर जिल्ह्यामध्येही झालेला आहे। परत काल साधारणपणे भारतीय हवामान खात्यानं दिनांक 26 ते साधारणपणे 29 पर्यंत जो आपल्याला अलर्ट दिलेला होता, काल कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट होता आणि आज भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे। साधारणपणे उद्यापासून थोडासा पाऊस कमी होईल अशी अपेक्षा आहे, परंतु या गेल्या आठवडाभरामध्ये झालेल्या पावसाने आपण बघतोय की जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आजच्या तारखेला साधारणपणे 13 बंधारे पाण्याखाली आहेत आणि या बंधाऱ्यावरची वाहतूक आपण बंद केलेली आहे। परंतु असं जरी असलं तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे। नागरिकांना काय आव्हान असणार आहे? प्रामुख्यानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की असा जोराचा पाऊस पडत असताना जर अगदीच आवश्यक असेल, क्रमप्राप्त असेल तरच आपण बाहेर पडावं, प्रवास करावा। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सज्ज आहे। आपली स्वयंसेवकांची फौज आणि आपले सर्व इक्विपमेंट्स याच्या सर्व यंत्रणा सज्ज आहे। जिल्ह्यात कोठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर 1077 या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता। जिल्हा प्रशासन आहे ते कोणत्याही आपत्तीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याचं जे प्रतिपादन आहे ते खरं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।